कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं. येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं. विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं. चौथो महाकारण देह ज्ञान स्वरूप, तेने तू प्रकाशक शुद्ध स्वरूप. देहानाम तत्व कहू सुजान, ते तू श्रवण कर विन कान. पंचीकरणामध्ये 19 क्रमांकाची चौपाई चालू आहे. तर 3 देहाच्या अपेक्षेने हा चौथा देह म्हणजे महाकारण देह आहे. अज्ञान व तत्कार्यरूप जो देहादिक प्रपंच त्याच्या निवृत्तीचे मोठे कारण आहे, म्हणून त्यास महाकारण देह म्हणतात. या महाकारण देहाचे रूप ज्ञान आहे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या द्वारे वेदांत शास्त्राचे श्रवण केल्याने आपण द्रष्टा साक्षी आहो असे जे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते, त्याला चौथा महाकारण देह असं म्हणतात. त्या महाकारण देहाचाही प्रकाशक तू आत्मा शुद्ध स्वरूप आहे. निर्मल सामान्य नित्य ज्ञानरूप आहेस. ते विशेष ज्ञान जागृतावस्थेतच असते, सुषुप्तीत नसते, म्हणून अनित्य परिच्छिन्न आहे. तू त्या विशेष ज्ञानाचा प्रकाशक सामान्य रूप आत्मा अस्ति भाती प्रिय या 3 रूपांनी आकाशाप्रमाणे सर्व विश्व जेथे आहे तेथे व्यापून राहील असा आहेस. सामान्य पूर्ण स्वरूपाचा अनुभव घेतल्यावर वृत्तिजन्य जे विशेष ज्ञान आहे तेच अज्ञानाच्या निवृत्तीचे साधन आहे. इथं सद्गुरू सांगतात की महाकारण देह जो आहे, तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं विशेष रूपानं ज्ञान झालं की अज्ञान आणि तत्कार्य देहादी जो प्रपंच आहे त्याची काय होत असते, निवृत्ती होत असते. म्हणून विशेष रूपाचं अज्ञान आणि सामान्य रूपानं ज्ञान आहे. मी आहे म्हणून प्रत्येकाला ज्ञान आहे. आता मी मनुष्य आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे, पापी आहे, पुण्यवान आहे असं म्हणून ज्ञान आहे का? मी चैतन्य निर्विकार ब्रह्म असं म्हणून ज्ञान आहे? सामान्य रूपानं आहे म्हणून ज्ञान आहे. मग मी व्यापाराच्या दृष्टीने व्यापारी आहे, मग जे जे कर्म आपल्याला लागलं असेल तर त्या त्या उपाधीनं आपण युक्त आपला परिचय देत असतो. तर हे सामान्य रूपानं ज्ञान आहे. आहे रूपानं असणं म्हणजे सामान्य. मग आहे सगळ्याशी एकरूप होतं. मी व्यापारी आहे, म्हणून मी ब्रह्मचर्य आहे, मी वानप्रस्थ आहे, मी गृहस्थ आहे, सगळ्यांशी आहे एकरूप व्हायला ना. मग तसं लाकडामध्ये अग्नी आहे, ते सामान्य रूपानं आहे. मग ते पोळतं का प्रकाशन करण्याचा व्यवहार करतं? पोळतही नाही आणि प्रकाशन करण्याचा व्यवहारही होत नाही. मग तो अग्नी आहे पण सामान्य आहे. आणि लाकडाला लाकूड घर्षण केलं की त्याच्यामध्ये अग्नी विशेष रूपानं प्रगट होतो. आणि विशेष रूपानं प्रगट झाल्यानंतर मग तिथं पोळण्याचाही व्यवहार होतो आणि प्रकाशनाचाही व्यवहार होतो. आणि जे लाकूड घासल्या गेलं ते जळण्याचाही व्यवहार होतो. म्हणजे ते काय होत असते, राख होत असते त्याची. म्हणून विशेष रूप काय करत असतं, अज्ञानाला विरोध करत असतं. म्हणून हा जो महाकारण देह आहे तर त्याचे सुद्धा आपण प्रकाशक आहोत. कारण हे विशेष रूपाचं जे ज्ञान आहे ते उत्पन्न झालेलं आहे आणि ते परिच्छिन्न आहे. जसं अज्ञान निवृत्त झालं
विशेष रूपाचं ज्ञान प्रगट झालं की अज्ञानाची निवृत्ती होते. आणि अज्ञानामुळं जो देहाध्यास झालेला आहे त्या अध्यासाची सुद्धा काय होते, निवृत्ती होते. म्हणून हे विशेष ज्ञान सुद्धा नष्ट होणार आहे. ते जागृतीपुरतंच मर्यादित आहे. ते स्वप्नात कुठे, सुषुप्तीत कुठे नाही. म्हणजे हे परिच्छिन्न आहे. महाकारण देह म्हणजे ज्ञान. अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं झाली. मग आता ज्ञान जागृतीपुरतंच मर्यादित आहे ना, ते स्वप्नात नाही, सुषुप्तीत नाही. म्हणून ते परिच्छिन्न आहे आणि परिच्छिन्न असल्यामुळं त्याचा तुकडा पडला. म्हणून ते सुद्धा आपलं स्वरूप नाही. म्हणून ज्ञान गिळूनी गावा गोविंदू गा, हे ज्ञान गिळावं लागतं. कारण मी एक आहे, नित्य आहे, चैतन्य आहे, हे कुठपर्यंत म्हणणार आपण? नाही, जोपर्यंत आपला संशय जात नाही तोपर्यंत. हे अनेक एकत्र असलेल्या देहाला आपण मी म्हणायला लागलो. म्हणून तिथं सांगावं लागलं की तुम्ही या अनेकाहून वेगळे एक आहात. ह्या न जाणणाराहून वेगळे जाणणारे आहात. हे बदलणारं शरीर आहे त्याच्याहून तुम्ही न बदलणारे वेगळे आहात. आता हे आपल्याला निवाडा झाला. आता त्याच्याही पुढं आपल्याला लक्षात आलं की हे न बदलणारं, जाणणारं आणि एक हे जे नाव आलं आपल्याला, तर त्या अनेक न जाणणाऱ्या आणि बदलणाऱ्या शरीरामुळं आपल्याला हे नाव आलेत. आता देहच खोटा आहे. मग तत्सापेक्ष आपल्या ठिकाणी आलेले नाव हे सुद्धा खोटेच आहेत ना. पण ज्या मीला हे नाव आले तो मी मात्र कसा आहे, खरा आहे. म्हणून ते खोटं असल्यामुळं आपल्या ठिकाणी आलेले नावसुद्धा खोटेच आहे. पण वस्तू मात्र सत्य आहे ना, तिचं अस्तित्व कायम आहे. जसं पत्नीच्या निधनानंतर पतीला, आता पती कोण म्हणन, त्याचा पत्ताच कट झाला पतित्वाचा. पण मूळ पुरुष तो व्यवहारामध्ये आहे ना. हां, पतीपणाचा व्यवहार होणार नाही, पण मूळ पुरुष तो व्यवहारामध्ये, पत्नीमुळं पतीपणाचा व्यवहार व्हायला लागला. तसं अनात्मवर्गामुळं आपल्या ठिकाणी आत्मा हे नाव आलेलं आहे. नाहीतर देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप कोठे काही. आपल्याला रूप नाही, नाव नाही, गाव नाही. म्हणून असं जे आपलं स्वरूप आहे, वास्तविक स्वरूप आहे, तर ते वास्तविक स्वरूप प्रगट झालं. मग काम केलं ज्ञानानं. काय काम केलं? अज्ञानाची निवृत्ती केली. आता अज्ञान निवारण झाल्यानंतर ते ज्ञानसुद्धा कशाला ठेवायचं? ते ज्ञानसुद्धा आपोआप विरून जातं. म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये लीन होतं. मग विशेष ज्ञानाचं लय कशामध्ये होतो? सामान्य ज्ञानामध्ये. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर उजळल्यानंतर तिथं राख राहते का काय राहतं? राख बी राहत नाही. म्हणजे ते काय होत असतं? ठाईच समाप्ती झाली जैसी. तसं विशेष रूप आपल्या सामान्य रूपामध्ये विलीन होत असतं. तसं ज्योत ही काय झाली? प्रगट झाली. आणि तेल संपल्यानंतर आता तीच ज्योत जी विशेष रूपानं प्रगट झाली होती ती आता परत सामान्य रूपामध्ये विलीन झाली. तसं आता ही जी प्रगटता आहे अंतकरणामध्ये, हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे अंतकरण, आणि या नियोजनामुळं चैतन्याची प्रगटता आहे इथं. आणि त्या प्रगटतेमुळं कळण्याचा व्यवहार व्हायला लागला. आणि त्या व्यवहारामध्ये आपण कोण आहोत हे आपल्याला निवडायचं सांगितलेलं आहे. तर ते निवडल्यानंतर आता हे दोन्ही वेगवेगळे आहेत. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. आत्ता इथं आपण निर्गुण परमात्मा आहोत. आणि हे तिन्ही गुण कसे आहेत? आसार आहेत. आसार आहेत म्हणजे ते सत्य नाहीत. आणि सत्य नसल्यामुळं त्यांच्यामुळं आपल्या ठिकाणी जे निर्गुण हे नाव आलेलं आहे ते सुद्धा कसं आहे? खोटं आहे. म्हणून हे नावं आलेली सापेक्ष आहेत. म्हणून विशेष ज्ञान जे आहे ना ते अज्ञानाच्या सापेक्ष आहे. म्हणून इथं शब्द टाकला, 3 देहाच्या अपेक्षेने हा चौथा देह आहे. म्हणजे सापेक्ष आहे.
म्हणून तू त्या विशेष ज्ञानाचा प्रकाशक सामान्य रूप आत्मा आहे. आपण सामान्य रूप आत्मा आहोत, जी सगळीकडं आहे. म्हणजे सामान्य चैतन्य सगळीकडं आहे. यत्र यत्र चेतनत्वम तत्र तत्र ब्रह्मत्वम. जिथं जिथं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे. हे प्रगटतेमध्ये लागू होते. यत्र यत्र धूमत्वम तत्र तत्र वन्यत्वम. जिथं कुठं धूर निघत असेल तर आपण अनुमान लावायचं की तिथं खाली अग्नी असायलाच पाहिजे. तसं जिथं जिथं कळणं आहे तर ते कळणं ब्रह्मरूप आहे. कारण कळणं ब्रह्माला सोडून नाही, कळणं हे आपल्याला सोडून नाही. म्हणून जो ज्याचा स्वभाव असतो तो त्याला सोडून नसतो. गुळाला सोडून गोडी नाही आणि गोडीला सोडून गुळ नाही. हे जितकं 100% खरं आहे तितकं ज्ञानाला सोडून आपण नाही आणि आपल्याला सोडून ज्ञान नाही. हे तितकं 100% खरं आहे. म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव आहे. मग विशेष रूपाचा एक स्वभाव आहे की ते प्रगट झाल्यानंतर अज्ञान आणि अज्ञान कार्य देहाध्यास राहतच नाही. सूर्य उगवल्यानंतर अंधार राहतच नाही. कारण सूर्य शब्दाचा अर्थ असा आहे की संपूर्ण रात्र निवृत्त प्रकाश, आणि तिथं दुसरा दिवा लावायची आवश्यकता नाही. मग दिवसा सूर्याला उगवल्यानंतर कोणी दिवा लावतो का? आणि जर कोणी दिवा लावत असेल तर आपण काय म्हणतो, ते दिवा कशाला लावला? दिवसा दिवे लावायची गरज नाही. म्हणून संपूर्ण रात्र निवृत्त प्रकाश आणि परत दुसरा दिवा लावायची आवश्यकता नाही, असं सूर्य शब्दाचा अर्थ आहे. मग तिथं अंधार राहतो का? नाही राहत. म्हणजे अंधार आणि सूर्य हे कसे आहेत? विरोधी आहेत. तसं ज्ञान आणि अज्ञान हे कसे आहेत? विरोधी आहेत एकमेकाचे. ज्ञान विशेष रूपानं ज्ञान प्रगट झालं की तिथं अज्ञान आणि अज्ञान कार्य देहाध्यास हे राहत नसतं. म्हणून ते सुद्धा परिचिन्न आहे. म्हणून महाकारण देहरूपी जो चौथा देह आहे ते सुद्धा आपलं स्वरूप नाही. याला आपण प्रकाशन करणारे, जाणणारे या महाकारण देहाहून वेगळे आहोत. कारण हे ज्ञान वृत्तीमध्ये प्रगट झालेलं आहे, वृत्तीजन्य आहे. वृत्तीमध्ये हे ज्ञान प्रगट झालेलं आहे आणि हे परिच्छिन्न असल्यामुळं ते आपलं स्वरूप नाही. कारण जागृतीतच मी आत्मा आहे असा आपल्याला बोध आहे. तो बोध स्वप्नामध्ये आहे का? तो बोध सुषुप्तीमध्ये आहे का? नाही. तिथं तर आपण वेगळाच अनुभव सांगतो की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. म्हणून असं विशेष ज्ञान तेच अज्ञानाच्या निवृत्तीचे साधन आहे असं सांगितलेलं आहे. कारण सामान्य ज्ञान अज्ञानाला विरोध करत नाही. आहे 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 ते सगळ्याशी एकरूप व्हायला लागलं. मग ते मी मनुष्य आहे म्हणलं तरी ते होच म्हणते. मी मनुष्य आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. म्हणून आपण सुखी दुःखी आहोत का सुखदुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत, अंतःकरणाचे धर्म आहे. पण सामान्य रूपानं आहे म्हटलं की ते त्या धर्माला सुद्धा एकरूप झालं. पण मी सुखाला आणि दुःखाला जाणणारा असं म्हटल्यानंतर आता कुठे एकरूप व्हायला ते? असा विरोध करतो. म्हणून आता शिष्यानं शंका केलेली आहे की गुरुदेव अस्ति भाती प्रिय आणि जगत म्हणजे काय? तर सद्गुरू सांगतात भूत भौतिक पदार्थ अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप हे सगळ्या पदार्थामध्ये 5 अंश आहेत. जसं उदाहरण दिलेलं आहे की घटोस्ति म्हणजे घट आहे. मग त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या सत्तेचा आपल्याला बोध होतो की हा घट आहे. आता अयम घटो भाती, हा घट भासतो म्हणजे हा घट आहे असे जाणल्या जातं. घट प्रियोस्ति, घट प्रिय आहे. कारण त्याच्यामध्ये पाणी भरण्याचा व्यवहार होतो म्हणून आपल्याला ते आवडतं, त्याच्याबद्दल प्रीती आहे. ते व्यवहारामध्ये कामी येतं ना, म्हणून आपल्याला ते ठेवावं वाटतं, म्हणून प्रिय आहे. आणि घट हे नाव आहे त्या आकाराचं. आणि तो आकार कसा आहे? लहान गळा आणि मोठं पोट हे त्याचं रूप आहे.
तर घट पट जगत असे 5 ह्या सगळ्या घटामध्ये पटामध्ये जगतामध्ये जितके भौतिक पदार्थ आहेत ना, तर त्या सगळ्यामध्ये असे 5 अंश आहेत. तिथं नाम आहे, तिथं रूप आहे, आस्ती आहे, भाती आहे, प्रियत्व आहे. मग आस्ती भाती प्रिय हे ब्रह्मरूप आहेत आणि नाम आणि रूप हे कल्पित जगताचे स्वरूप म्हणजे मिथ्यारूप आहेत. सर्व पदार्थात आस्ती भाती प्रिय एकाच रूपाने असतात. सगळ्या पदार्थामध्ये आहेपणा, आवडणेपणा आणि आनंदरूपता ही सगळी सारखी आहे. फक्त वेगवेगळे विषय असल्यामुळं वेगळे वेगळे नावं आणि वेगळे वेगळे रूप आलेले आहेत त्यांना. आस्ती भाती प्रिय हे सगळ्यामध्ये प्रत्येकाचं काय अर्थ सर्व काय? पदार्थामध्ये. प्रत्येकाचा अर्थ काय सांग? आता आस्ती म्हणजे आहेपणा, भाती म्हणजे ती जो आपल्याला आवडायला लागला त्याला भाती म्हणायचं आणि प्रिय म्हणजे त्याच्यापासून जो आपल्याला आनंद होतो त्याला प्रियत्व म्हणायचं. आणि हे सगळ्या पदार्थामध्ये सारखं आहे, एक रूपानं आहे. जसं सगळ्या मण्यामध्ये दोरा कसा आहे, एक रूपानं आहे आणि कुठलाच मणी कुठल्याच मण्यामध्ये नाही, तसं नाम आणि रूप कोणत्याही पदार्थाचं दुसऱ्या पदार्थामध्ये त्याचा प्रवेश नाही. नामरूपाचा घट वेगळा आहे, पट वेगळा आहे, तसं भिंत वेगळी आहे, लाकडं वेगळे आहेत, हे सगळे वेगळे वेगळे आहेत. म्हणून नामरूप सर्व पदार्थात वेगवेगळे असतात. म्हणून अस्ति भाती प्रिय रूपाने ब्रह्माच्या सर्वात्मकपणाविषयी निश्चय खात्री होते की ब्रह्म सगळीकडं आहे, सर्वात्मक आहे, अशी त्याची काय होते, खात्री होते. ज्याप्रमाणे देहात आत्म्याचा अनुभव सच्चित आनंद रूपाने होतो, त्याप्रमाणे सर्व ब्रह्मांडात ब्रह्माचा अनुभव अस्ति भाती प्रिय रूपानं सिद्ध होतो. ज्याप्रमाणे देहामध्ये आत्मा म्हणजे आपण सच्चित आणि आनंद रूपानं प्रतीत होतो ना आपल्याला, की मी सत आहे. का आहे? कारण तिन्ही अवस्थेत आहे, तिन्ही कालात आहे आणि तिन्ही अवस्थेत असून तिन्ही कालात असून आपण जाणतो म्हणून चित स्वरूप आहेत. आणि झोपेत कुठलाच विषय नसताना आनंदाचा आपल्याला अनुभव येतो. तो आनंद निरतिशय निर्विषय असल्यामुळं ते केवळ आनंद हे आपलं स्वरूप आहे. म्हणून सत तिन्ही अवस्थेत तिन्ही कालात आहे म्हणून सत्य आहे. नाहीतर सांगा, ह्या वस्तू तिन्ही अवस्थेत आहेत का? जागृतीतल्या वस्तू स्वप्नात नाही, स्वप्नातल्या वस्तू झोपेत नाही आणि झोपेतलाच मी स्वप्नात आहे, स्वप्नातलाच मी जागृतीत आता आहे आणि तोच मी बालपणात आहे, तोच मी तारुण्यात आहे, तोच मी म्हातारपणात आहे. म्हणजे तोच 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 हा प्रत्यय कुठं सुटायला लागला? तोच मी म्हणजे पूर्वीचाच आता मी. म्हणजे आपल्याला आपलं प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष व्हायला लागलं आणि यांचं अभिज्ञारूप प्रत्यक्ष व्हायला लागलं. अभिज्ञा म्हणजे आताचेच आहेत, हे पूर्वीचे कुठे आहेत? आता तुम्ही म्हणता ना की हे पूर्वी इथं काहीच नव्हतं, पूर्वी इथं हे आता निर्माण झालं. हे म्हणजे आता झालं म्हणजे हे आताचं आता आहे आणि तुम्ही पूर्वीचे आता आहात. म्हणजे तुम्ही पूर्वीचे आता आहात याचाच अर्थच असा आहे की तुम्ही सत्य आहात. म्हणून सत्य जाणणं आणि आनंदरूप असणं हे आपले लक्षण या देहामध्ये प्रगट आहे. तसं संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्माचे हे लक्षण प्रगट आहेत, अस्ति भाती आणि प्रिय. आणि नाम आणि रूप हे मायेचे आहे. तर भाती म्हणजे चित, अस्ति म्हणजे सत आणि प्रिय म्हणजे आनंद. या दृष्टीने पाहिले तर ब्रह्म आणि आत्मा यांच्यातला अभेद अनुभव लक्षात येतो की ब्रह्म आणि आत्मा कसे आहेत? एकच आहेत, याच्यामध्ये भेदच नाही. सामान्य ज्ञानरूप तू आत्मा ब्रह्मरूप आहेस. म्हणून आपलं रूप कोणतं आहे? सामान्य रूप आहे, कारण ते अबाधित आहे. आणि विशेष रूप जे प्रगट झालेलं आहे ते मात्र परिच्छिन्न आहे. म्हणून वृत्तीमध्ये मी ब्रह्मरूप आहे असं जे आपल्याला ज्ञान झालेलं आहे ते सुद्धा परिच्छिन्नच आहे, कारण वृत्ती परिच्छिन्न आहे. आणि त्या वृत्तीत झालेलं ज्ञानसुद्धा कसं आहे? परिच्छिन्न आहे. म्हणून
आता पती आणि पत्नी आहेत, तर देवबाप्पांना एकदा सांगितलं की तुम्ही यांचे धर्मपती आणि ही तुमची धर्मपत्नी. आता ते एकदा सांगितलं म्हणजे झालं ना काम. आता ते म्हणायला लागले की तू इथंच बस आणि तू म्हण की मी तुझा पती आणि तू माझी पत्नी म्हण असं. आता ती कौरक बसन ती म्हणत, तिला काम आहेत ना, लेकराचे डबे तर ऑफिसला जायचं, सगळे घरचे भांडे धुणी सगळे काम आहेत. ते एकच काम आहे काय, मी तुझा पती आणि तू माझी पत्नी असं म्हणायला. म्हणून आपल्याला हे जसं वाटतं ना, आपल्याला हे कसं वाटतं, अनुचित वाटतं व्यवहारामध्ये. एकदा देवबाप्पानं सांगितलं झालं, तिथंच पक्का निश्चय झाला. तसं वृत्ती नेहमी ब्रह्माकार कशी राहील, आलं का ध्यानात. आपल्याला वाटतं की वृत्ती ब्रह्माकार व्हावी, वृत्ती ब्रह्माकार व्हावी. ती होईनच कशी, ती स्वतःच परिच्छिन्न आहे, ती स्वतःच मरणारी आहे, बदलणारी आहे. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, करू जाता संग तव तव होयती बाधक. आणि ब्रह्म कसं आहे, अमर्याद अखंड आहे आणि वृत्ती खंडवान आहे, तुकडे तुकडे आहे. म्हणून एका क्षणाक्षणाला त्याचे रंग बदलायला लागले. म्हणजे ही वृत्ती क्षणाक्षणाला बदलायला लागली, कारण तिचं काम काय आहे, आकार धरणं. विषयाचा आकार धरला की परत दुसरा विषय आला, मग त्या विषयाचा आकार धरला, परत तिसरा आला. म्हणजे विषयाचा आकार धरणं आणि सोडणं हे वृत्तीचं काम आहे. आणि ते वृत्तिस्थ असणारा जो चिदाभास आहे ते आपण आहोत, ते त्या विषयाचं प्रकाशन करतो. म्हणजे बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत जी सांगितलेली आहे ती कशी आहे माहिती आहे का, की प्रत्येक वस्तूवर दोन आवरण असतात, एक अंधाराचं आवरण आणि दुसरं अज्ञानाचं आवरण. तर अंधाराचं आवरण हे सूर्यप्रकाशानं निवृत्त होतं आणि अज्ञानाचं आवरण कसं निवारण होतं, अंतकरण वृत्ती इंद्रियाद्वारे त्या विषयाचा आकार धरते आणि त्या वृत्तीमध्ये जी प्रगटता आहे ते चिदाभास म्हणजे आपण, ते त्या वस्तूचं प्रकाशन करतो. मग आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं आणि आपल्याला वाटतं की हे पटपट कळायला लागलं. तर हे पटपट नाही, हे एवढं क्रिया होते तिथं. म्हणजे वृत्ती त्या इंद्रियाद्वारे त्या विषयापर्यंत जाते, तिचा आकार धरते आणि त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आपण आहोत त्याला चिदाभास म्हणते, ते आपण त्या विषयाचं प्रकाशन करतो. असं प्रत्येक वस्तूचं ज्ञान होत असताना होत असतं. आता इकडं घ्या की ब्रह्माचं ज्ञान होत असताना ती वृत्ती त्या ब्रह्माचा आकार धरू शकते का, नाही धरू शकत. कारण ती वृत्तीच कशी आहे, मर्यादित, आणि ब्रह्म कसं आहे, अमर्याद. मग मर्यादित बुद्धी अमर्याद ब्रह्माचा आकार कसं धरण, कारण ती स्वतः सांगते की बाबा मी स्वतः मरणारी आहे आणि मी ज्याच्या सत्तेवर बाकीच्या वस्तूचा आकार धरते ना तो न मरणारा आहे. मग मी मरणारी असताना मी न मरणाऱ्या ब्रह्माचा आकार कसा धरू शकल, ती बरोबर सांगायला लागली. म्हणून बुद्धी जाणे न जाणे ही तयास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. साधू निश्चलदासजी सांगतात की ही बुद्धी आपल्या स्वरूपाला जाणते आणि जाणत नाही, कोण्या अंशानं जाणते आणि कोण्या अंशानं जाणत नाही. तर बुद्धी सांगते की आत्मा आकारवान नाही, क्रियावान नाही, विचारवान नाही, बरं का, संस्कारवान नाही. मग कसा आहे नेमका हे मात्र मला सांगता येत. सांगितलं, विधिमुखानं सांगितलं आणि निषेधमुखानंही सांगितलं. निषेधमुखानं सांगितलं की असा नाही, असा नाही, असा नाही. आता विधिमुखानं कसं सांगा, आता सांगायला जावं तर वृत्तीरूपानं राहतच नाही ना. ती माशी एकदा अग्नीवर बसली की ती अग्निरूपच झाली. तसं मन एक तर ब्रह्मावर बसतच नाही आणि बसलं की ब्रह्मरूपच होते. मन हे राम झाले, मन हे राम झाले, ते सगळ्यावर बसते पण ब्रह्मावर बसत नाही. आणि बसलं की ते परत वापस येत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, आओ घ्या झाल्या उर्मी एकमय. एकदा गंगा सागराला जाऊन मिळाली
की ती परत वापस येत नाही. ती समुद्ररूप झाली. मिठाचा खडा पाण्याचा तळ शोधायला निघाला तर ते काय झाला? समुद्ररूपच झाला ना. ते परत वापस आला का? लवण मेळविता जळे, नोहे सारिता निराळे. लवण मेळविता जळे. एकदा मिठाचा खडा पाण्यात गेला की तो परत आपल्याला वेगळा करता येत नाही. तसं जीव एकदा आपल्या स्वरूपाला निघाला शोध करत करत तर मग परत माघारी येत नाही. म्हणून मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. हा शास्त्र सिद्धांत आहे की आपण आपल्या स्वरूपाला निरखित निरखित गेली येवो, पाहे तव तन्मय झाली येवो. ती निरीक्षण करत 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 गेली. कोण? बुद्धी. आणि ती आत्म्याला पाहायला गेली आणि आत्मरूपच झाली. म्हणून ती वृत्ती वृत्ती म्हणून राहत नाही, बुद्धी बुद्धी म्हणून राहत नाही, मन मन म्हणून राहत नाही. मन मुरे मग जे उरे ते तुम्ही कार्य न व्हा. क्या बात आहे. तुकोबराय सांगतात मन मुरलं, आता मन मन म्हणून राहिलं नाहीये. मग जे उरलं ना ते कोण उरलं? आता तुम्हीच उरलेत. ते तुम्ही कार्य न व्हा. त्या अशा स्वरूप स्थितीला तुम्ही का येता येत नाही का? येता येतं ना. मग असं कधी यायचं? आयुष्य आहे का हातात आपल्या? नाही. ही बुद्धी सारखी राहीन का? हिचाही भरोसा नाही आहे. म्हणून गात्रे माझी पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा. देवा, जोपर्यंत मला माझ्या वास्तविक स्वरूपाचं दर्शन घडत नाही तोपर्यंत हे इंद्रिय, हे मन, हे बुद्धी व्यवस्थित ठेवा. आणि एकदा काम झालं की मग तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. म्हणून आता हे काम झाले. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. एकदा मुक्तिरूपी नवरी वरून घेतली. आता काम तर झालेलं आहे आणि आयुष्य तर शिल्लक आहे. मग आता काय करावं? ज्याच्यासाठी नरदेह दिला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं. आणि ती संताच्या संगतीत, सद्गुरूच्या संगतीत आपल्याला आपलं आत्मस्वरूप लक्षात आलं म्हणजे अज्ञान निवृत्त झालं. आणि अज्ञान निवृत्त झाल्यामुळं तत्कार्य देहाध्यास आणि जगत सत्यत्वाची भ्रांतीसुद्धा निघून गेली. आता आयुष्य उरलेलं आहे आणि शरीरही आहे. मग आता काय करावं? तर आता तुकोबराय सांगतात की आता दिवस चारी खेळी मिळी. आतापर्यंत आपण आनंदासाठी प्रयत्न करत होतो, आता आनंदानं करायचं. जे काही करायचं ते कशाने करायचं? आनंदानं करायचं, आनंदासाठी नाही करायचं. म्हणून आता मार्ग जयाकडे भावभक्ती बळी. म्हणून ज्याला मार्ग माहीत आहे ना, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. म्हणून ज्याला मार्ग माहीत आहे त्यानं ज्याला मार्ग माहीत नाही त्याला या दिशेनं आणावं. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. म्हणून असा इथं विषय आलेला आहे की हे सगळं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एकाच अंतःकरणाच्या वृत्त्या आहेत. आणि त्या वृत्त्यामध्ये जसं जसं कार्य होईल तसं तसं त्याला नाव आलेलं आहे. चिंतन करतं म्हणून त्याला चित्त म्हणावं, त्याच्यात सुखदुःखाचा भोग होतो म्हणून त्याला अंतःकरण म्हणावं, तो निश्चय करतो म्हणून त्याला बुद्धी म्हणायचं, संकल्प विकल्प करतो म्हणून त्याला मन म्हणायचं, आणि हे कार्य मी केलं असा अभिमान धरतो म्हणून त्याला अहंकार म्हणायचं. असं एकाच अंतःकरणाचे हे परिणाम आहेत. आणि त्या अंतःकरणाचे आपण साक्षी आहोत. म्हणून तीन देहाचे द्रष्टा, तीन अवस्थाचे साक्षी आणि पंचकोशातीत असे आपण पारमार्थिक सत्तावान ब्रह्मरूप आहोत. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. तर परत शिष्य शंका करतो की सूर्य आणि अंधाराचा विरोधी तसा ज्ञान अज्ञानाचा विरोधी आहे. सूर्य अंधाराचा विरोधी आहे तसं ज्ञान अज्ञानाचं विरोधी आहे. ज्ञान प्रगट झाल्यावर तिथं अज्ञान राहतच नसतं. मग माझे स्वरूप ज्ञान आहे तर ज्ञान
ज्ञानरूपाविषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे हे संभवतच नाही. कारण ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान कसं असू शकतं? ज्ञान आहे म्हणायला लागलेत तुम्ही माझं स्वरूप, आणि माझ्या ठिकाणी अज्ञान कसं असेल बरं? कारण मी अज्ञानी आहे म्हणल्यावर ज्ञानाचा आणि अज्ञानाचा कसा आहे? एकदम विरोधी भाग आहे. जसं सूर्य आणि अंधार कसे आहेत? एकदम विरोधी आहेत. मग हे संभव नाही. आपण सांगता आत्मविषयाच्या अज्ञानानेच नामरूप कल्पित भासतात. हे परस्पर विरुद्ध गोष्ट कशी संभवते? की अज्ञानामुळंच नामरूप कल्पित भासतात. तर हे कसं शक्य आहे? तर तिथं सद्गुरू उत्तर देतात की ज्ञान दोन प्रकारचे आहे. एक सामान्य ज्ञान आणि दुसरं विशेष ज्ञान. तर सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी नसते. उलट अज्ञानाला प्रकाशात आणते. ते कोठे आहे हे दाखवते. अज्ञान कुठं आहे, कोणाचं आहे, हे काय करतं? ते दाखवतं सामान्य ज्ञान. सूर्यप्रकाश लाकूड, गवत, कापूस यावर पडतो. ह्या वस्तूवर पडतो ना, लाकडावर पडतो, गवतावर पडतो, कापसावर पडतो. पण जसा सामान्य अग्नी आहे तसा तो पदार्थाला जाळत नाही. जाळतो का तो? नाही. आणि आपण त्याच्यावर सूर्यकांतमणी जर लावला की ते बरोबर पेट घेतात, आहे ना? तसं ते स्पष्ट दाखवून देते. ते पदार्थ जाळत नाही सामान्य अग्नी, तो पदार्थ दाखवतो, प्रकाशन करतो. आणि ऊन, लाकूड, गवतामध्ये सूर्यकांतमणी धरल्याने पदार्थामध्ये विशेष अग्नी प्रगट होतो व पदार्थ जळून टाकतो. या न्यायाने सामान्य ज्ञान प्रत्येक मनुष्याला असते. सामान्य रूपानं प्रत्येकाला वाटतं की मी मनुष्य आहे, मी अज्ञानी मनुष्य, करता भोगता सुखी दुःखी आहे असे म्हणल्याने ते अज्ञान व्यक्त होते. मग त्याचं अज्ञान कसं व्यक्त होतं? ते जर या संघाताला एकरूप होऊन बोलू लागला की समजायचं ते अज्ञानी आहे. ते सांगतं मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. तो असा म्हणतो का की मी एक आहे, मी चैतन्य आहे, मी निर्विकार आहे? हां, मग असं जर म्हणू लागला तर मग समजायचं की हे विशेष ज्ञान याला आहे. आणि जर तो या संघाताला धरून जर बोलू लागला मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी मनुष्य आहे, तर समजावं की हे इथं अज्ञान आहे. स्वरूपाचं अज्ञान त्याचं व्यक्त होत असतं. त्याचे व त्या अज्ञानाचे कार्य देहाध्यासाचे सामान्य विरोधी नसते. म्हणून सामान्य ज्ञान हे विरोध करत नाही. ते सामान्य ज्ञान अज्ञान व त्याच्या कार्याला नष्ट करत नाही, उलट स्पष्ट दाखवून देते. जर ते विरोधी असते तर अज्ञान व कार्य देहाध्यासाची प्रतीती किंवा अनुभव आला नसता. सामान्य ज्ञानानं जर अज्ञानाचा विरोध केला असता तर अज्ञान आणि तत्कार्य देहाध्यास राहिलाच नसतं ना आपलं. हां, म्हणून हे सिद्ध झालं की सामान्य ज्ञान अज्ञान आणि त्याचं जे कार्य आहे देहाध्यास याची निवृत्ती करत नाही. तू आत्मा सामान्य स्वरूप आहेस. अज्ञानामुळे तुझ्या ठिकाणी कल्पित नामरूप भासतात. अज्ञानामुळं आपल्या ठिकाणी हे कल्पित नाम आणि रूप हे भासायला लागले. मग ब्रह्मनिष्ठ सद्गुरूद्वारा वेदांत शास्त्राच्या उपदेशाने आपण स्वतः सच्चिदानंद आत्मा ब्रह्म आहो असे विशेष ज्ञान बुद्धीत उत्पन्न होते. त्याचवेळी मी अज्ञानी आहे हे अज्ञान व करता भोगता मनुष्य वर्ण आश्रमी सुखी दुःखी असे मानणे हा जो विपरीत अध्यास आहे, तर हे व त्याचे कार्य ह्या दोघांची सुद्धा काय होते? निवृत्ती होते. म्हणून विशेष ज्ञानाचं काम एकच आहे की अज्ञान आणि त्याचं जे कार्य आहे देहाध्यास याची निवृत्ती करणं. आता गंमत कशी आहे की आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचं अज्ञान आहे, म्हणजे न कळणं आहे. कारण आपल्याला आपण कोण आहोत हे स्पष्ट कळालं का? नाही कळालं. आपल्याला मृत्यूचं दुःख कोणामुळं आहे हे कळालं का? नाही कळालं. आता मृत्यूचं दुःख शरीरामुळं आहे, म्हणजे मरणाऱ्या शरीराला आपण मी समजल्यामुळं त्याचं मरण आपल्याला आपलं वाटायलं. आणि आपण इकडं जर तपासून पाहिलं तर बालक शरीर आता राहिलं नाही,
तरुण शरीर राहिलं नाही, वृद्ध शरीर आलेलं आहे. म्हणजे 2 शरीर चांगले चांगले आले आणि गेले, तरी सुद्धा आपण आलो नाही आणि गेलो नाही. म्हणजे त्याच्या मरणानं मेलो नाही आणि त्यांच्या जन्मानं आपण जन्मलो नाही. म्हणजे न जन्मणं आणि न मरणं हा आपला स्वभाव असताना जन्म मरण वान देहाला आपण मी समजायलो आणि नसलेलं मरण त्याचं आपण आपल्याशी एकरूप करून घ्यायलो आणि मग म्हणायला लागलो की मी मरणार आहे. म्हणजे हे आपल्यावर आरोपित धर्म नाहीत का? म्हणून यामुळं असं सांगावं लागतं की आपल्याला आपल्या न मरणाऱ्या स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि त्याचं कार्य काय आहे की त्याचं कार्य हे आहे की आपण मरणारे नसताना स्वतःला मरणारे समजायला लागलो, ते सुद्धा या 3.5 हाताच्या देहाशी एकरूप होऊन. म्हणून अज्ञान कार्य हे देहाध्यास आहे आणि त्याचं कारण अज्ञान. आणि ते अज्ञान कशानं निवृत्त होतं? आपल्याला आपल्या विशेष रूपाचं ज्ञान झालं की हे अज्ञान निवृत्त होत असतं. म्हणून प्रत्येकाचं विशेष आहे. पहा, तिखट असणं हे मिरचीचं विशेष आहे, गोड असणं हे गुळाचं विशेष आहे, खारट असणं हे मिठाचं विशेष आहे. तसं जाणणं हे आपलं काय आहे? विशेष आहे. आणि जाणणं असल्यावर न जाणणं कसं म्हणता येईल? जाणणं असल्यावर न जाणणं, आता लेकराला कळत असतं पण आपण त्याला काय म्हणतो? याला कळत नाही. याला कळत नाही का आपण शिकवलेलं कळत नाही? आपण शिकवलेलं कळत नाही. त्याला कळत नाही का? डोळ्यानं रूप दिसतं, कानानं शब्द ऐकू येतो. म्हणजे इंद्रियाद्वारे अंतःकरणात विषयाचं ज्ञान त्याला होत असतं, पण आपण शिकवलेलं त्याला कळत नाही म्हणून आपल्याला त्याला म्हणतो की याला कळत नाही. म्हणजे कळणं आपण कशाला लावलं? जे शिकवलेलं आहे तसं जर बोलू लागले तर त्याला म्हणतो आपण ह्याला कळतं. नेंत म्हणते त्याला, आहे की नाही? आणि कोणाला म्हणावं जाणतं? ज्यानं हे शिकवलेलं शिकलं त्याला म्हणते जाणतं. आणि इथं ज्ञानोबराय सांगतात की जाणते नो गुरु भजीजे. आता कोणी गुरु भजीजे? आता हे जाणते कोणाला म्हणायलेत? जे शिकले सांगत आहेत त्याला म्हणायला लागलेत जाणते. आणि ते शिकलेलं शिकणं म्हणजे नेंतच आहे ना. तुम्ही ज्याला नेंत म्हणायले ते तर नेंत नसून नेंत म्हणाले, आणि हे ज्याला जाणतं म्हणायले ते सुद्धा नेंत त्याच कक्षेत बसलं ना. ते जाणतं कोणाला म्हणावं? की ज्यानं जाणलं की मृत्यू समीप आहे. मग त्या मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी आपण कोणाला शरण जावं? जन्म मरण केम टळेसे भाई, अशी ज्याला इच्छा झाली ते म्हणले आम्हाला माहीत नाही, साधून समागम करिये जाई. मग सद्गुरूकडे आले, सद्गुरूला शरण गेले आणि त्यांना प्रश्न टाकला सद्गुरूला, जन्म मरण केम टळेसे महारे. त्यावेळेस सद्गुरूंनी काय उत्तर दिलं? हूँ कोण छू विचार करे ते वारे. तू कोण आहेस याचा विचार कर, इकडं यायची आवश्यकता नाही. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे. को हम कथम इदम. भगवान शंकराचार्य सांगतात कोवय कर्ताश्च विद्यते. मी कोण आहे? हे जगत काय आहे? या जगाचा कर्ता कोण आहे? त्याचा आणि माझा काय संबंध आहे? असे प्रश्न आपल्या अंतःकरणात उठणं, इथून खऱ्या परमार्थाला सुरुवात आहे. उपादानम किमस्तिह विचारा सोयमी दृश्यः. याचं कारण काय आहे हे विचार केल्यानंतरच लक्षात येऊ शकतं. म्हणून मी कोण आहे? तर मी आकारवान आहे का क्रियावान आहे का विचारवान आहे का या आकाराला, क्रियेला, विचाराला जाणणारा निराकार, निष्क्रिय, निर्विचार ज्ञानस्वरूप परमात्मा आहे. ही तुमची खरी ओळख आहे. मी तो वासुदेव तत्वतः. तात्विक दृष्टीनं जर विचार केला तर तुम्ही वासुदेव स्वरूप परमात्मा आहात. कळो येईल विचारिता, हे लक्षात येईल जर तुम्ही विचारलं तर. पण कोणाला? कंडिशन आहे तिथं, आहे ठाऊक सभागिया संता. हे जे सभागी संत आहेत ना त्यांनाच माहीत आहे. आणिक नाही दुजा
मागू तागा. अजून दुसरा कोणता रस्ताच नाही आहे इथं, म्हणून एकच रस्ता आहे. म्हणून तो रस्ता म्हणजे सगळ्या विद्यांचा राजा आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. ही सगळ्या विद्यांचा राजा आहे. राजविद्या, राज्यमार्ग म्हणजे डायरेक्ट आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारा मार्ग आहे. इथं कुठलाच आडकाठी नाही. म्हणून केला मोकळा मार्ग सुरंग, आता ग साजने झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा सोडीला मी संग. हे जे विकल्प आहेत ना, त्या विकल्पाचा आता काय टाकला मी? संग टाकून दिला. असंग, मग असंगो ही अयम पुरुषः अशी श्रुती आहे. आपण कसे आहोत? असंग आहोत. ह्या शरीर श्वास इंद्रिय अंतकरणात प्रगट असून सुद्धा यांच्या विकारित्वाचा आपल्याला रंग चढत नाही. म्हणून आपण कसे आहोत? असंग. असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा तथा पदम तत् परिमार्गितव्यम. असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. आपण असंग आहोत म्हणजे आपला शस्त्रानं सुद्धा घात होत नाही. म्हणून तिथं सांगितलेलं आहे, अछेद्यो अयम अदाह्यो अयम अक्लेद्यो अशोष्य एवच नित्य सर्वगता स्थाणु रचलो अयम सनातनः. अछेद्य म्हणजे आपला कोणाकडून वध होत नाही. अदाह्य म्हणजे कुणी आपल्याला जाळू शकत नाही. म्हणून तिथं वर्णन आलेलं आहे की आत्मा पाण्यानं सुकत नाही, अग्नीनं जळत नाही, वाऱ्यानं हलत नाही, आणि बरोबर आहे ना, आणि पृथ्वीनं मळत नाही, पाण्यानं सडत नाही. असा निर्विकार कोण आहे? आत्मा. आणि तो कोण आहे? तो मी आहे. तो का आपला सक्का भाऊ आहे का मावस भाऊ आहे? ते मी आहे. असं आत्मरूपानं आपल्याला आपलं दर्शन घडत असतं. म्हणून इथं सद्गुरू सांगतात की हे यथार्थ ज्ञान, ज्यावेळेस सामान्य ज्ञान प्रत्येक मनुष्याला असते, ते सामान्य ज्ञान अज्ञान व त्याच्या कार्याला नष्ट करत नाही, उलट स्पष्ट दाखवून देते. ते स्पष्ट दाखवतं की हे कसं आहे, हे अज्ञानी आहे. म्हणून ज्ञानोबरायांना प्रश्न पडला की हे सगळे ज्ञानस्वरूप आहेत आणि यांना अज्ञानी कसं म्हणावं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चिज तसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. म्हणून ते काय संबोधन करायला लागलेत आपल्याला? प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती. महेश म्हणजे महादेव. तुम्ही सगळे महादेवाचे अवतार आहेत. म्हणून हर हर महादेव.